आणि कुणी थांबू दे हा. त्या जागी महेश दादा जिंकणार म्हणजे जिंकणार 100% त्यांनी निवडून येणार हे काळ्या दगडावरची रेखा. म्हणजे तुमच्या मते जिंकणं फिक्सच आहे, फक्त लीड मोजायची आहे. किती लीड येईल तेवढं, हा. म्हणजे कोण पण समोर उभं युवा राहते. युवा नेते काय सगळे ते युवा पिढी हा. युवा पिढी काय सगळं महेश दादा करायचं सध्या. म्हणजे आपल्या पूर्ण वळसंग बोरामणी, कुंभारी कुंभारी हे 3-4 गटांमध्ये 3-4 गटामध्ये महेश दादांचा ठसा उमटलेला आहे तसं. हा. त्यांनी काम बी केलेलं आहे तसं. त्यांच्याशिवाय कुठलाही काहीच नाही. शेतकऱ्याचंही काम असू दे कुठलंही काम असू दे त्यांनी डीपी सहित केलेलं आहे आजपर्यंत. कुठे स्वतःच्या स्वखर्चातून त्यांनी डीपी उभं केलेलं आहे आणि लोकांची कामं त्यांनी भरपूर केलेलं आहे. स्वतःच्या स्वखर्चातून आणि स्वतःच्या खिशातून खर्च केले त्यांनी. कुठलाही शासकीय योजना न घेता त्यांनी स्वतःच्या खिशातून खर्च केलेला आहे. तसं खर्च करणारा नेता आजपर्यंत आम्हाला दिसला नाही नाही. नाही नाही आतापर्यंत आपल्या क्षेत्रामध्ये पदावर असलेलं त्यांनी सरकारी योजनेचं काम केलं हा. नाही. त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून त्यांनी आजपर्यंत काम केलं.